पण पहिला केळवे संघाने हा सामना जिंकला. खूप खूप अभिनंदनाचे या मॅचमध्ये जिंकल्यानंतर केळवे संघाला. हाडलं का असेल नक्कीच आगाशी सी संघाचं जबरदस्त फाईट दिली तुम्ही, त्यासाठी भरपूर कौतुक असेल तुमचं. दरम्यान आपण पाहतोय आजच्या दिवसातला दुसरा मुकाबला या ठिकाणी. एका ठिकाणी आपण पाहिलं तर कवळी आळीचा संघ सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. जुई आणि कशिश ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि चैताली पहिलं षटक टाकण्यासाठी रेडी झालाय. मिताली चैतालीच आहे ना मग. चैताचे महिन्यानं चैतालीचा पहिला चेंडू. ओहो सर्व बॅटिंग मारला फटका या ठिकाणी चेंडूला अडवलाय. विंदालेने चेंडूला अडवलाय म्हणजे खुद कर्णधार चेंडूवरती आले. त्यावेळेस आपण पाहिला तिच्या हातून सुटला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला, ज्या ठिकाणी 2 धावा घोषांकित आहेत. 2 रनने धावफलक 8 वरती पोहोचलाय. लास्ट बॉल असेल या षटकातला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, जबरदस्त सुरुवात. निश्चितच ज्यावेळेस विचारलं गेलं होतं की किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल 3 षटकामध्ये, त्यावेळेस कर्णधार खुद म्हणाला होता की आम्ही 25 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ती फायटिंग टोटल असेल आणि त्या फायटिंग टोटलचा डिफेंड आमच्याकडनं यशस्वी होऊ शकेल. दरम्यान आपण पाहतो पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 8 धावा. चांगली सुरुवात म्हणजे त्या 25 पर्यंत पोहोचण्याचा 8 धावा. विंदाली येते गोलंदाजी मार्कवरती पुढचं षटक टाकण्यासाठी. आखोटप्यात चेंडू या ठिकाणी थोडासा मागे सरसावून फक्त दिशा दिली. 1 धावेसाठी धावफलक 1ने पुढे सरकलाय, 9 वरती जाऊन पोहोचलाय. जुई आणि कशिश ही जोडी मैदानामध्ये आहे. आता मात्र थेट मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी. जुई बाद. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 1 धाव भेटेल. हलकर्तीने घेऊन काढला चेंडू. 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. चला 11 धावा फलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात. चांगला कमबॅक या ठिकाणी. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. भाग्यशा होतय बाद. लास्ट बॉल आणि 11 धावा फलकावरती आणि 2 गडी बॅक टू डिपार्ट गेल्यात. नवीन फलंदाज आलाय कृतिका. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं झालाय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ झालाय. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. फिल्डर आलाय चेंडूवरती, परंतु 1 धाव या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांकडून काढली जाते. दरम्यान दुसरा षटक या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-3 13 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यानंतर. स्ट्राईक चेंज. मानसी येते गोलंदाजी मार्कवरती. हे तिसरं षटक टाकण्यासाठी. मानसीचा चेंडू. ओहो वेगवान तेज सरार. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. लेग बाईटची या ठिकाणी 1 रन धावसंख्येमध्ये ऍड झालाय. ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तेज सरार चेंडू असल्या का. हा आता मात्र
वेगवान पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नोचा इशारा पंचांना काढायला. आता मात्र बॅटीची वरची कडा, झेल खाली क्षेत्ररक्षक चैतालीने झेल सोडलाय. झेल एक धाव कंप्लीट झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धाव्याने धावसंख्येमध्ये बाढ, धावफलक जाऊन पोहोचलाय 1-5 16 धावा. उलटा चेंडू, बॅट चांगला स्ट्रोक आहे, परंतु चांगली फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाईल. जबरदस्त फटका होता, कृतिकाच्या बॅटीला होता. आता मात्र ऑन साईडला मारलेला फटका, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. 18 धावा फलकावरती लगावल्या जातात. 2 चेंडू बाकी आहेत. 18 धावा आता मात्र लगावल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूंमध्ये निश्चितच एक मोठा फटका, एक चौकार तर नक्कीच जो 25 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते तो तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकेल, परंतु या 2 चेंडूवरती किती धावा येतील हे 2 चेंडू दर्शवतील. आखुटप्या चेंडू, नोचा इशारा पंचांकडनं झालाय. शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. म्हणजे अवांतरच्या या 2 धावा मिळाल्यानंतर 20 वरती धावला सरकलाय. अजूनही 2 चेंडू बाकी असेल. आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी निर्धाव जातो चेंडू. लास्ट बॉल. वेगवान चेंडू या ठिकाणी गडी बचावलाय, म्हणजेच एक रन कंप्लीट झालाय. 21 वरती धावफलक सरकलाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये 22 धावांचा टार्गेट आगाशी असंघासाठी. शेवटच्या चेंडूवरती विकेट आहे, म्हणजे 1 रन ती कमी, म्हणजेच 20 धावांवरती स्थिरावली धावसंख्या शेवटच्या चेंडूवरती आणि 21 धावांचा टार्गेट येऊन राहिलाय आगाशी असंघासाठी. चला वेळ घेऊ नका जास्त. कवळीआळी संघ चला मैदानामध्ये दाखल फिल्डिंग करण्यासाठी आणि आगाशी संघाला विनंती असेल आपले सलामीवर बॅटर पाठवायचे आहेत. 21 धावांचा टार्गेट नक्कीच आहे, एक चांगलं टार्गेट आहे नक्कीच म्हणायला लागेल. तर 7च्या सरासरीने खेळत असेल तर नक्कीच चांगली धावसंख्या ही मानली जाईल, कारण चौकाराची मॅच आहे. जवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर सीमारेषा या ठिकाणी खूप जवळ आहे. त्याच्या पार मारला तर गडी अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या धावांचा नक्कीच पाठलाग केला जाईल, कारण आपण पाहिलं तर आगाशी संघामध्ये धाकड फलंदाज सुद्धा आहेत. तर नक्कीच या धावांचा पाठलाग यशस्वी केला जाईल का आणि या धावांचा बचाव केला जाईल का यावरती सुद्धा लक्ष दिलं जाईल, कारण ज्यावेळेस आपण पाहिलं तर कवळीआळी संघ या ठिकाणी म्हटलं होतं की आमच्यामध्ये या ठिकाणी गोलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत. कर्णधाराने सुद्धा म्हटलं गेलं होतं ते 25 पर्यंत पोहोचला जाऊ शकेल आणि आगाशी असंघाकडनं सुद्धा सांगितलं गेलं होतं ते 20 पर्यंत यांना थांबवू आणि 20 पर्यंतच थांबवलाय. 21 धावांचा टार्गेट विंदाली आलाय. कर्णधार सलामीच्या रूपाने आणि तिच्या सोबत आलेली नॉन स्ट्राईकची फलंदाज आपण पाहतोय मानसी वर्तक. स्ट्राईकला विंदाली आहे आणि नॉन स्ट्राईकला मानसी आहे, दोघी बहिणी. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय खुद कर्णधार गोलंदाजी मार्कवरती येतोय. 21 धावांचा पटलाग. पहिला चेंडू, आता मात्र दिशाच पहिला चेंडूवरती थोडीशी दिशा भूल आणि वाईटचा इशारा पंचांकडनं झालेला. एक्स्ट्रीमच्या बाहेर चेंडू असल्या कारणे वाईटनेशी सुरुवात होते या 21 धावांच्या पाठलागाची. आता मात्र सरळ बॅटीने ड्राईव्ह केला होता आणि 1 रन मिळालाय. एका धावाने धावसंख्येवरती वाढ, 2 वरती धावफलक सरकलंय.
हलक्या रीतीने या ठिकाणी पाठवून दिलं डिक्लेअर झोनमध्ये. माहिती आहे आणि भरपूर सामन्यांचा अनुभव सुद्धा मानसीला विंदालीला आहे. तर नक्कीच त्या मनामध्ये त्यांचा विचार आहे. 18 मध्ये आपल्याला 21 करायच्या आहेत. एक अवांतर तर आलेला आहे. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती सुद्धा अवांतर नक्कीच येताना पाहायला मिळतील, जेणेकरून आपल्याला ती धावा कुठेतरी उपयोगी ठरतील. आता मात्र 9चा इशारा झालाय पंचांकडनं आणि याच चेंडूंची या ठिकाणी वाट पाहतात, जेणेकरून आपण पाहिला या चेंडू आल्यानंतर बॉल टू बॉलचं समीकरण येऊन राहील आणि कुठेतरी चेंडू धावांच्या खाली सुद्धा जातील. त्याकडे 9+1 या ठिकाणी झालंय. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आगाशी असंघ येऊन राहिलाय, कारण चेंडू जे धावांच्या खाली जायचं होतं ते गेलेलं आहे. धावा फलकावरती आपण पाहिलं तर आता 7 धावा लागल्यात फलकावरती. आता मात्र सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु व्यवस्थित मारता आला नाही आणि चेंडू थेट यष्टींवरती जाऊन आदळला. विंदाली झालाय बाद. आता मात्र नवीन फलंदाज येते, फलंदाजी मार्गवरती आयुषी. टॅपच्या सारे खेळला फटका या ठिकाणी प्राजक्ताने चेंडूला अडवलाय आणि थेट फेकी केली आणि फेकी केल्यानंतर यष्टीला ज्यावेळेस या ठिकाणी स्पर्श केला गेला त्यावेळेस आपल्या क्रीजच्या बाहेर मानसी होती आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी मानसी होते बाद. आता मात्र सारा येते नवीन फलंदाज. टॅपच्या सारे खेळलेला फटका या ठिकाणी फिल्डर प्रतीक्षाने चेंडूला अडवलाय. एक धाव घेतला या चेंडूवरती एका धावानेची. हे षटक मात्र संपला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती लगावल्यात. पहा पहिले चेंडू आपण पाहिलं तर अवांतरवरती अवांतर पडत होते, कुठेतरी धावा या ठिकाणी बोनच्या स्वरूपात दिल्या जात होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक करून 2 विकेट हासिल केले कर्णधारने आणि मॅचला पुन्हा आपल्या दिशेला आणलाय. पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिला, गोलंदाज कृतिका आली होती. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय. अकोटापा चेंडू सरळ बॅटिंग मारण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग कृतिकाची. रन कंप्लीट या ठिकाणी फिल्डिंग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ हा चेंडू ज्या पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला होता असं वाटत होतं की चेंडू सरळ चौकार गाठेल, परंतु त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर कृतिका त्या ठिकाणी खंबीरपणे उभी होती. चेंडूला अडवला, एकच धाव घेण्याची संधी मिळाली. हलक्या रीतीने क्या बात आहे. चेंडूची वाट पाहिली अखेर साराने आणि त्या चेंडूला फक्त डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. एक धाव या ठिकाणी भेटली गेली या चेंडूवरती. 10 वरती धाव फलक सरळ 10 चेंडू 10 धावा फलकावरती लगावला गेला आहे. नाही 10 बॉल 10 पाहिजेत. तर मात्र ऑन साईडला मारला फटका, याच्या ठिकाणी चेंडू जातो 2 याकडे. धावसंख्येत वाढ होईल. 13 धाव फलकावरती, अजूनही 8 धावांची गरज असेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. तर मात्र 9 चेंडू आणि 7 धावा डिफेंड करायच्या आहेत कवळीआळी संघाला आणि चेस करायच्या त्या धावा, तो म्हणजे आगाशी असंघाला. विकेटची संधी आली होती, परंतु आपण पाहिलं तर प्राजक्त त्या चेंडूपर्यंत पोहोचली नाही. 1 बाउंड चेंडूला अडवला, त्यावेळेस 1 धाव काढलाय. 4 बॉल झालेत. हो साराने नजाकत भरा फटका आपल्याला दाखवलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवलाय. हां, मोठ्या फटक्याची गरज नाही आहे. एकेरी धावसंख्येने सुद्धा आपण ही धावसंख्या पार करू शकतो आणि त्या कारणानेच दोन्ही फलंदाज आपण पाहतो चेंडूची वाढ पाहतायत आणि दिशा देतात डिक्लेअर झोनची आणि एकेरी धावसंख्येने धावसंख्येचा ग्राफ या ठिकाणी वाढवला जातोय. 17 वरती धावफलक सरकलाय. आता मात्र 6 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे आणि या धावा डिफेंड करायच्यात कशा तरी. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बोलवलाय प्राजक्ता यांना. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी सजवली जाते. नक्कीच बॉल टू बॉलचं समीकरण जर असतं तर नक्कीच मागे फिल्डर असते. आता मात्र 2 धावा ज्या ठिकाणी खाली आहेत आणि त्या धावा कुठेतरी बॅलन्स करायचा आहे, त्या कारणे थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते. प्राजक्ताचा हा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज निश्चित आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाजाने टाकलेला चेंडू आखूट टप्प्यात चेंडू 9चा इशारा पंचांकडनं नक्कीच येईल आणि
1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जातात. आता फक्त 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी आगाशी संघाला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, आणखीन एक अवांतर चेंडू. हलकर्जीने घेऊन काढला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवला, साराच्या बॅटीतून येतोय विजयी फटका आणि आगाशी संघ हा सामना जिंकलाय. आगाशी संघ हा सामना जिंकलाय. मॅच फिनिश. चला नेक्स्ट मॅच वसई ए वर्सेस नाळा बी. वसई ए वर्सेस नाळा बी. दोन्ही संघाचा कर्णधार लगेच टॉस साठी या. यस आपल्या